गुड मॉर्निंग. हा आहे माझा पहिला डेली रुटीन व्लॉग. तर सकाळची सुरुवात नेहमी साधीच असते, आय मीन शांत. तर उठल्यावर सगळ्यात आधी घरातली छोटी तयारी म्हणजे काय, तर पाणी गरम करणं अंघोळीसाठी. आणि त्यानंतर कामाआधी देवाची आठवण. सो घरात सकारात्मकता यावी म्हणून रोज फुलं आणि काही मिनिटांची जी पूजा, जी मनाला खूप शांत करते आणि याच ऊर्जेवर सगळा दिवस चालतो. आणि हे सगळं झाल्यावर तर पहिले सकाळचा नाश्ता. तर आमच्याकडे मोस्ट ऑफ पोह्यांचा नाश्ता असतो, बिकॉज पोह्यांमध्ये खूप लोह वगैरे असतं असं माझे हस्बंड बोलतात आणि आहेच ते. आणि त्यानंतर मुलीची सकाळची पेज, जी की खूप सारे धान्य असतात, आपली तर धान्यांचीच पेज आहे सध्या तरी तिची. आणि लगेच नाश्ता झाल्यानंतर दुपारच्या जेवणाची तयारी. रोजचा तोच प्रश्न की जेवणाला काय करायचं. आणि व्हेज असेल तर खूपच, नॉनव्हेज एखाद वेळ चालून जातं, पण व्हेजमध्ये आज कुठली भाजी करायची किंवा आमटी. पण मुली करता तरी सध्या तरी मुगाची डाळच असते मोस्ट ऑफ, कारण तिला अजून बाहेरचे शक्यतो काय मी देत नाही. तर आमच्याकरता काय करू हा विचार आलेला. आज मंगळवार होता, काल पण व्हेज, आज पण व्हेज. सो विचार केला की कांदा खोबऱ्याचं वाटण लावून सोयाबीनची भाजी करावी, म्हणजे थोडीफार नॉनव्हेजची टेस्ट येईल. तर तेच वाटण्याकरता कांदा, खोबरं, मिरची, आलं, लसूण असं थोडंफार घेऊन ते भाजलं आणि भाजीची तयारी केली. तर हे भाजलेला कांदा खोबरा आहे, मिरची, आलं, लसूण, एक वेगळाच स्वाद येतो नॉनव्हेजसारखा हे वाटण टाकल्यावर. आणि त्यानंतर भातावर काय करायचं, तर काल पण वरण. सो विचार केला मुगाची नाहीतर मटकीची आमटी करू. तर मटकी होती घरात, तर त्याची आमटी केली. आणि जे वाटण टाकून ही आहे आपली सोयाबीनची भाजी. तर असं सर्व जेवण झाल्यानंतर, म्हणजे जेवण झाल्यानंतर तोपर्यंत मुलीचा जेवणाचा टाईम येतोच दुपार झाल्यावर. तर सर्वात आधी पहिले तिचं जेवण, तर आधी तिचं जेवण मग आमचं जेवण. आणि दुपारच्या वेळेला तर टाईम भेटतच नाही बहुतेक जेवण होईपर्यंत, कारण कपडे सकाळी धुतलेले असतात. सो ते सुकत घालायचे, कारण सुकणं गरजेचं असतं. लाईक आज सकाळी तर आमच्याकडे पाऊस पडलेला, त्यामुळे वातावरण थोडं दमट आहे. आणि दुपारी तुम्ही बघाल तर एवढा मंद आणि सुसाट वारा सुटलेला ना, म्हणजे सुसाट पण बोलू शकतो, मंद पण बोलू शकतो. खूप असा छान गार वारा. त्यामध्ये दुपारी तसं काही थोडं काम नसतं जेवण झाल्यावर. तर ह्या टाईममध्ये आम्ही मोस्ट ऑफ असं झोपाळ्यावर येतो, थोडा टाईम स्पेंड करतो. आणि दुपारची मॅन्डेटरी झोप, तर त्याआधी थोडा टाईम स्पेंड केला आणि मग दुपारी झोपायला गेलो जेवल्यानंतर, जी की आता रोजची सवय झाली आहे. तर लक्झरी नाही पण सुकून आहे. थँक्यू. सो असा होता माझा आजचा साधा दिवस. थँक्यू.